माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर मला हा एक प्रश्न पडला। तो प्रश्न म्हणजे असा की जे माणसाच्या जीवनामधले सुखाचे दिवस आहे ते लवकर निघून जातात आणि जे मात्र दुःखाचे दिवस आहे ते दुःखाचे दिवस मात्र लवकर निघून जात नाही। याच्या मागे पाठीमागे काय कारण आहे? शुकजींनी गोड उत्तर दिलं, राजा, माणसाच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर राजा किती जरी दुःख आलं तर ते कधीच दुःख कधीच देवांना सांगू नये आणि त्यावरती देवासोबत वाद सुद्धा घातला नाही पाहिजे। का? कारण त्याच्या पाठीमागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे असं, आधील्या जन्मामध्ये आपण फार मोठं पाप केलं, ते पाप मात्र त्या योनीमध्ये भोगलं नाही म्हणून या मनुष्याच्या योनीमध्ये येऊन मात्र माणसाला त्या योनीमधलं पाप मात्र या योनीमध्ये भोगावं। तुम्ही म्हणसाल ताई आम्ही देवाचं एवढं भजन करतो, एवढं पूजन करतो, सत्संगाला जातो, जे नाही देवाच्या नावाने ते मात्र आम्ही करतो, तरी सुद्धा तुमचा भगवंत तुमचा देव आम्हालाच का दुःख देतात? म्हणतात ना, जे भगवंताचं जास्त नामस्मरण करते, जे जास्त देव देव करते, त्याच्याच पाठीमागे काय आहे? दुःख आहे। का आहे? कारण भगवंताला माहिती आहे माझा भक्त काही साधारण नाही। किती जरी माझ्या भक्तावरती दुःख येऊ द्या, किती जरी माझ्या भक्तावरती संकट येऊ द्या, तरी सुद्धा या संकटामध्ये तो सामोरं जाणारच आहे। कारण त्या भक्ताच्या पाठीमागे कोणाचा कृपा आशीर्वाद राहते? साक्षात भगवंत। म्हणून कधीच दुःख आलं तर वाईट मानून घेऊ नका। चांगल्या माणसा मागेच दुःख येतात, वाईट माणसा मागे कधीच दुःख येत नाही, कारण हेवी दिली का नाही। असं मनुष्याचं जीवन आहे राजा। म्हणून हे सुखाचे दिवस लवकर निघून जाते आणि राजा दुःखाचे दिवस संपत नाही। तसंच तुझं सुद्धा देखील झालं राजा। परीक्षित जी म्हणत आहे, हो गुरुदेव माझ्या सुद्धा जीवनामध्ये असंच झालं। मग गुरुदेव मनुष्याच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने काय केलं पाहिजे हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे। कारण कधी कधी माणसाला कळतच नाही, मन एवढा सुंदर मनुष्याचा जन्म मिळून सुद्धा तरी आपण एवढं सुंदर नरदेव भगवंताने दिला तरी यामध्ये वाईट वाईट व्यसन करतो। एवढा सुंदर भगवंताने नरदेह दिला तरी या पोटामध्ये जे नाही टाकायचं ते मात्र आपण टाकतो। गुटखा माहिती आहे का तुम्हाला? गुटखा दुकानावरती जाऊन मात्र 5 रुपयाची पुडी घ्यावी लागते। किती? 5 रुपयाची किंवा समथिंग 10 रुपयाची। 10 रुपयाची पुडी घेऊन त्या पुडीला तुम्ही ऑब्झर्वेशन करा, हातामध्ये ती पुडी तळ हातावरती ठेवा आणि तळ हातावरती ठेवल्याच्या नंतर त्या पुडीला थोडं चोळा, सोडल्याच्या नंतर हे आपले तळ हात किती जड राहते ना, प्रत्येकाचे तळ हात मात्र नरम राहत नाही। जर का मग ती पुडी एवढ्या कडक मांसाला जर का डाग पाडत असेल तर आपलं पोट किती हे आहे हो, त्या पोटाला किती छिद्र पाडत असेल आहे का? विचार नाही। तरी सुद्धा आम्ही याच्यामध्ये जे नाही व्यसन करायचो ते व्यसन मात्र या पोटामध्ये टाकतो। कारण अहो पुढे तर जाऊ द्या, आम्ही मद्यपान सुद्धा करतो। ते मद्यपान कोण केलं तर राक्षसांनी केलं। ज्यावेळेस समुद्र मंथनामधून वरुणी नावाची दारू निघाली आणि दारू निघाल्याच्या नंतर ती दारू कोणी घेतली? देवाने घेतली का राक्षसाने घेतली? राक्षसाने घेतली। मग माहीत असून सुद्धा दारू वाईट आहे तरी सुद्धा आम्ही दारू घेतो, हे चांगलं आहे का? नाही आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने कधीच दारू पिऊ नये। आपण राक्षस नाही, आपण मनुष्य आहोत। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया।
को छोड़ा पीता है शराब रे भगवान के नाम से मुंह मोड़िया अमृत को छोड़ा पीता है शराब रे भगवान के नाम से मुंह मोड़िया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। म्हणून माणसाच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समजलं पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, बाबा अरे तुला मनुष्याचा जन्म प्राप्त झालं, मग या मनुष्याच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर तरी सुद्धा तुला कळत नाही. अरे या मनुष्याच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर तू काय केलं, काय काय केलं तुला सुद्धा भान नाही. म्हणून म्हणतात ना, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाएगी, अपने कमर का दाम बेचकर मुंह में मक्खी जाएगी. दारू काय आहे, फार वाईट आहे. म्हणून ही दारू घेतली नाही पाहिजे. हो या दारूमुळे मोठमोठ्याचे राजवाडे गेले, जवान जवान स्त्रिया विधवा झाल्या, लहान लहान मुलाचे आई वडील त्यांच्यापासून दूर झाले. कोणापासून? फक्त या दारूपासून. कारण म्हणतात ना, तुम्ही त्या दारूला पित नाही, ती दारू तुम्हाला पिते. म्हणून एवढं वाईट जर का व्यसन आपण घेत असल तर या व्यसनापासून आपण थोडं लांब राहिलं पाहिजे. साक्षात माऊली सुद्धा म्हणतात, मनुष्याचं जीवन कसं आहे आणि मनुष्याला काय आवडतं. ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबरायांनी तुम्हा मला दिला. सर्वात कवडा ग्रंथ कोणता असेल तर माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी आहे. कधीतरी उघडून बघा ज्ञानेश्वरी. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ असलाच पाहिजे. अहो एवढा त्रास सहन करून सुद्धा तरी लोकांचा त्रास सहन केला माझ्या माऊलीने. लोकाला कधीच उलट उत्तर दिलं नाही, तरी सुद्धा एवढा मोठा ग्रंथ मात्र माऊलीने आपल्याला दिला. फार वय नव्हतं हो माऊलीचं. श्री ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, पाहे पादुद पवित्र आणि गुळ पाशे पदराची आढ अभेरुनी गोचिड अशुद्ध नेगत. ज्याप्रमाणे गायीच्या स्तनाजवळ गोचिड राहतो आणि तो गोचिड मात्र काय पितो. महिला मंडळी तुम्हाला बोलता येते ना, तुम्ही मुक्या नाही ना. पुरुष मंडळी मुक्या आहेत का? महिला मंडळी तुमच्या घरच्या, तुम्ही बोलत ना, उत्तर देत नाही, मान हलवत नाही, काहीच नाही. खट्टे एखाद्या मूर्तीसारख्या पुतळ्यासारख्या बसता. तुम्हाला थोडं काही म्हटलं की मग लगेच गालामध्ये असता. फार गोड असत आहे. हसलं पाहिजे माणसाने. कारण जे गालात असताना ते थोडे कपटी असतात आणि जे जोरजोऱ्यात असतात त्यांच्या पोटामध्ये काहीच नसते, गाळ नसते त्यांच्या पोटामध्ये. म्हणून हसल्याच्या नंतर दिल अंतकरणापासून हसलं पाहिजे. गाईच्या स्तनाजवळ गोचिड राहतो आणि तो गोचिड काय पितो? रक्त पितो. तसंच आपल्या मनुष्याचा एवढं सुंदर दूध पितो का मनुष्य? नाही. आपण काय पितो? तर दारू पितो. मग त्या गोचिडाप्रमाणे आपली सुद्धा गती आहे. मग त्या गोचिडाप्रमाणे आपली गती व्हावी नाही म्हणून ती वासना मात्र दूर ठेवली पाहिजे. कारण ही दारू कधी काय मनुष्याला करा लावेल सांगता येत नाही. तुम्हाला जर का तुमच्या घरची लक्ष्मी टिकवायची असेल, तुमच्या घरचा धन टिकवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, कारण जी आपल्या घरचा पैसा आहे, जी आपल्या घरची लक्ष्मी आहे, ही फार चंचल चपळ असते. तुम्हाला जर का तुमच्या घरचा पैसा टिकवायचा असेल तर तुम्हाला हे व्यसन मात्र दूर ठेवावं लागेल. या व्यसनापासून तुमची वासना 10 दूर असली पाहिजे. कारण आजपर्यंत कधीच कोणाचं भलं झालं नाही व्यसन करू. असं झालं का वर्धानगरीमध्ये एखादा एवढा दारू पितो मनुष्य, एवढा दारू पितो,
आणि दारूच्या नादामध्ये त्याने एखादा बंगला घेतला किंवा 10 एकर शेती घेतली. झालं का असं कधी? झालं नाही. का? कारण ती दारू अहो काही घेऊ तर देतच नाही, पण स्वतःला मात्र कसं मारायचं तीच आपल्याला सांगते, तरी सुद्धा आपल्याला कळत. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना वर्णन करत आहे. राजा, इंद्राचा गर्व नाहीसा झाला आणि इंद्राचा गर्व नाहीसा झाल्याच्या नंतर इंद्रानं क्षमा मागितली. ज्या वेळेस इंद्रानं क्षमा मागितली त्यावेळेस मात्र इंद्राला माफ केलं. देवाने सांगितले, इंद्रा जसं तू नुकसान केलं मात्र तशी भरपाई सुद्धा तूच कर. इंद्रदेव म्हणले ठीक आहे. गोकुळामधल्या, वृंदावन मधल्या, ब्रज मधल्या सर्व गायी ढोर परत आणले, सर्व घर व्यवस्थित केले आणि परत सर्व आनंदाने गोकुळामध्ये राहू लागले. बघा, असं करता करता नंदाला वरून लोकांमधून सुद्धा जगाच्या मालकानं सोडून आणलं. त्याचप्रमाणे आज जगाच्या मालकाला काय करायची होती? रासक्रीडा खेळायची होती. जगाच्या मालकाला महाराज खेळायची होती. जगाच्या मालकाने बासुरी वाजवायला सुरुवात केली. आज जगाचा मालक एवढी सुंदर बासुरी वाजवत आहे, एवढी सुंदर बासुरी वाजवत आहे. ज्या ज्या दिशेने बासुरीचा आवाज ऐकू येत होता त्या त्या दिशेने गौडणी धावायच्या. कारण त्या बासुरीच्या नादामध्ये गौडणी पतीला सुद्धा विसरून गेल्या होत्या. सर्व देहभान मात्र गौडणी त्या बासुरीच्या आवाजामध्ये विसरलेल्या होत्या. ज्या दिशेने बासुरीचा आवाज ऐकू येत होता त्या त्या दिशेने गौडणी एका पाठीमागे एक एक समोर धावायच्या.
मीराचा वेश तो मीराचा वेश जगाच्या मालकांनी बासुरी वाजवावी आणि गवडणींनी मात्र त्यांच्या पाठीमागे धावावं. एवढंच तर काय, गायींनी सुद्धा त्या बासुरीचा आवाज ऐकून शांत चित्ताने अंतकरणाने मात्र त्या बासुरीचा आवाज ऐकावा. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना म्हणत आहे, राजा आज प्रत्येक गवडणी कोणी पतीची सेवा करत होत्या, तर कोणी सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, कोणी मुलाला स्तनपान करत होत्या, तर कोणी नदीवरतून पाणी घेऊन येत होत्या. जिच्या जिच्या गवडणीच्या कानावरती तो बासुरीचा आवाज गेला ना, प्रत्येक गवडणीने ते काम तिथेच ठेवावं आणि धावत 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 भगवंताच्या पाठीमागे जावं. अहो, एखादी गोपिका जर काही शृंगार करायची ना, प्रत्येक गोपिका त्यांच्याकडे यायची आणि म्हणायची, अगं चला, कानाने बासुरी वाजवली, चला अगं चला, आज महाराज आहे. कानामधलं पायामध्ये घालायचे आणि पायामधलं कानामध्ये घालू लागल्या, गळ्यामधलं डोक्यावरती लावू लागल्या आणि डोक्याचं गळ्यामध्ये घालू लागल्या. सर्व देहभान विसरल्या गवडणी. आज ज्यावेळेस